नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2021 बद्दल महत्त्वपूर्ण अपडेट, त्याचबरोबर आपल्याला जी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यासाठी आपल्याला कसं ॲप्लिकेशन करायचं आहे, त्याचबरोबर कुठली त्याच्यामध्ये पदं भरली जाणार आहेत, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी सॅलरी काय असणार आहे, एक्झाम होणार आहे की इंटरव्ह्यू होणार आहे की डायरेक्ट आपली या ठिकाणी मेरिट लिस्ट लागणार आहे, ती सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो, आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती आपण डिटेलमध्ये लगेच बघून घेऊयात। विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर ऑफिशियली जाहिरात ओपन झालेली आहे। सर्वप्रथम आपण या ठिकाणी नेम ऑफ दी पोस्ट म्हणजे कुठली पोस्ट भरणार आहे ते बघूयात। त्यानंतर तुमचं प्लेसमेंट म्हणजे पोस्टिंग कुठं असणार आहे, कॅटेगरी वाईज जागा किती असतील, क्वालिफिकेशन काय लागणार आहे, एक्सपिरियन्स लागणार आहे की नाही, आणि तुमचं पेमेंट किती असेल ते बघूयात। तर पहिली पोस्ट असणार आहे मित्रांनो या ठिकाणी कार्डिओलॉजिस्ट सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये असणार आहे। DH डायरेक्ट हॉस्पिटल, ज्याच्यामध्ये मित्रांनो DH म्हणजे जे शासकीय रुग्णालय आहे तुमचं झेडपीच्या अंतर्गत येणार आहे त्याच्यामध्ये पोस्टिंग होणार। या ठिकाणी SC साठी फक्त एक जागा असणार आहे मित्रांनो। क्वालिफिकेशन DM कार्डिओलॉजीमध्ये झालेलं पाहिजे, नील आहे एक्सपिरियन्स। त्यानंतर बघा MO MBBS साठी मित्रांनो जवळजवळ 8 जागा आहेत, MBBS ही डिग्री पाहिजे। त्यानंतर बघा MO आयुष UG याच्यामध्ये मित्रांनो चोपडा हॉस्पिटल आणि D गाव म्हणजे जळगावमध्ये मित्रांनो ही पोस्ट असणार आहे। या ठिकाणी टोटल 2 जागा आहेत मित्रांनो। या ठिकाणी क्वालिफिकेशन आयुष UG होमिओपॅथी म्हणजे या ठिकाणी झालेलं पाहिजे। त्यानंतर मित्रांनो पुढची पोस्ट असणार आहे ती म्हणजे स्टाफ नर्स। मित्रांनो 3 नंबरची पोस्ट असणार स्टाफ नर्समध्ये मित्रांनो DH RH आणि PSC या ठिकाणी पोस्टिंग होणार तुमची। या ठिकाणी बघा SC साठी 4, SC साठी 5, VGA NTB NTD 2 जागा आहेत, SBC साठी 2, OBC साठी 9, EWS साठी 4, ओपन साठी 14, टोटल 44 स्टाफ नर्ससाठी एका ठिकाणी जागा आहेत। सर्वात जास्त जागा या ठिकाणी स्टाफ नर्ससाठी दिल्या गेलेल्या आहेत मित्रांनो। या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा एक्सपिरियन्स लागणार नाही। त्याचबरोबर तुमचं GNM ANM आणि BSc नर्सिंग झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। या ठिकाणी पेमेंट असणार मित्रांनो तुम्हाला 20,000 रुपये पर मंथ। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो पुढची पोस्ट असणार आहे ती आहे IFM अँड STS सुपरवायझर। तर मित्रांनो या ठिकाणी सुपरवायझरची पोस्ट आहे। तालुका RNTCP आणि RI मध्ये या ठिकाणी पोस्टिंग असणार आहे तुमची। टोटल बघा मित्रांनो या ठिकाणी 4 आणि 2 म्हणजे 6 जागा आहेत, टोटल 6 जागा आहेत कॅटेगरी वाईज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी मित्रांनो एनी ग्रॅज्युएट विथ टायपिंग मराठी आणि इंग्लिश आणि MSIT सर्टिफिकेट हे लागणार आहे। या ठिकाणी याचं पेमेंट जे असणार आहे मित्रांनो 20,000 रुपये एवढं आहे। त्यानंतर पुढची पोस्ट आहे मित्रांनो अकाउंटंट मित्रांनो 2 जागा आहेत। 2 जागामध्ये मित्रांनो BCom किंवा टॅली सर्टिफिकेट तुमचं झालं पाहिजे। या ठिकाणी एक्सपिरियन्स कुठल्याही पद्धतीचा नाही आहे, नील आहे मित्रांनो। एक्सपिरियन्स नसेल तुम्ही फ्रेशरवाले देखील अप्लाय करू शकतात अकाउंटंटसाठी। 18,000 रुपये एवढं या ठिकाणी पेमेंट दिलं गेलेलं आहे तुम्हाला। त्यानंतर बघा काउन्सिलरसाठी मित्रांनो तुमचं MSD झालेलं पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जागा द्या आहेत मित्रांनो 2 आहेत, या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर बघा फार्मा मेडिकल वर्करमध्ये मित्रांनो तुमचा जो कोर्स असतो एक PMW सर्टिफिकेट आणि 12वी पास असेल तर टोटल 4 जागासाठी फार्मा मेडिकल वर्करसाठी मित्रांनो या ठिकाणी जागा आहेत। या ठिकाणी एक्सपिरियन्स कुठलाही नाही आहे मित्रांनो, नील आहे। पेमेंट तुमचं 17,000 पर मंथ असणार आहे। प्रोग्राम असिस्टंट मित्रांनो या ठिकाणी जर बघितला तर टोटल मित्रांनो 2 जागा आहेत, एनी ग्रॅज्युएशन टायपिंग कोर्स MSIT सर्टिफिकेट। त्यानंतर बघा डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर या ठिकाणी MBA झालेलं पाहिजे, PG मॅनेजमेंटमधून झालेलं पाहिजे मित्रांनो। ओपनसाठी एक जागा असणार आहे। MO UG RBSK मेल याच्यामध्ये मित्रांनो टोटल 20 जागा आहेत, BAMS झालेलं पाहिजे, एक्सपिरियन्स जरी नसेल तरी चालेल। त्यासाठी पेमेंट असणार आहे मित्रांनो 28,000 पर मंथ। त्यानंतर बघा मित्रांनो पुढच्या जागा ज्या आहेत मित्रांनो RBSK फिमेलसाठी आहे मित्रांनो, BMS झालेलं पाहिजे। त्यानंतर मित्रांनो लास्टची जागा आहे म्हणजे ती म्हणजे फार्मासिस्ट मित्रांनो या ठिकाणी टोटल 4 जागा आहेत, SC ST NTC। D फार्म किंवा B फार्म तुमचं झालेलं पाहिजे मित्रांनो। यासाठी मित्रांनो पेमेंट असणार आहे 17,000 रुपये। तर बघा स्तर पदांचा समांतर आरक्षण तक्ता जो आहे तो खालीलप्रमाणे आहे। स्तर पदांचा आहे मित्रांनो हा। याच्यामध्ये स्टाफ नर्ससाठी मित्रांनो समांतर आरक्षणाचा तक्ता अशा पद्धतीचा असणार आहे। सुपरवायझर अकाउंटंट फार्मासिस्ट सर्वांसाठी मित्रांनो हा समांतर आरक्षणावाईज तक्ता आहे, एकदा तुम्ही बघून घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे ही पदं जी असणार आहेत मित्रांनो कंत्राटी पदभरती जाहिरात असणारे राष्ट्रीय आरोग्य अभियान ज्याला आपण NHM असं म्हणतो। ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर फॉर्म भरायचा नसेल तर तुम्ही भरू नका। तुमच्या जवळच्या मित्राला जर याची गरज असेल अशा पद्धतीच्या जॉबची, याच्यामध्ये मित्रांनो NHM आहे मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करतं।
खूप मोठ्या प्रमाणे मित्रांनो आत्तापर्यंत याच्यामध्ये अधिकारी काम करत आहेत, ज्यांना मित्रांनो परमनंट देखील केलं जाणार आहे। परंतु मित्रांनो या ठिकाणी तुम्ही काम करताना तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपलं तरी तुमचं कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड होतं मित्रांनो, या ठिकाणी घाबरण्याची काही गरज नाही। ही की कंत्राटी आहे म्हणून मित्रांनो एवढ्या दिवसाचं कंत्राट आहे असं या ठिकाणी काही लिहिलेलं नाही। फक्त मित्रांनो कंत्राटी आहे म्हणून असलेलं आहे, सरळ सेवाचा तुम्हाला अधिकार नाही आहे। फक्त तुम्ही सरकारीच माणूस असणार आहे, फक्त कंत्राटी असणार आहात। तुमचं कंत्राट मित्रांनो प्रत्येक वर्षाला एक्सटेंड होत राहतं मित्रांनो। या ठिकाणी जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे। जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत येणारी सर्व जी हॉस्पिटल्स आहेत मित्रांनो, जिल्हा आरोग्य सोसायटी जिल्हा जळगाव त्यांच्या अंतर्गत तुम्हाला काम करायचं असणार आहे। तर याचे नियम आणि अटी काय असणार आहेत मित्रांनो एकदा बघून घेऊयात आपण। तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे पण तुमचं जी मुलाखत होणार आहे फक्त मित्रांनो MBBS पॅट्रिक्स कार्डिओलॉजी गायनिक्स आणि या पदांसाठी मित्रांनो फक्त मुलाखत होणार आहे। बाकी मित्रांनो तुमची जी बाकीच्या पदासाठी या ठिकाणी कुठलीही मुलाखत नाही, तुमची डायरेक्ट मेरिट लिस्ट लावली जाईल मित्रांनो। या ठिकाणी बघा तुमचा जो क्रायटेरिया असणार आहे, सिलेक्शन क्रायटेरिया तो असणार आहे मित्रांनो तुमच्या पाठीमागच्या जे तुम्ही पण तुमचं काय पण मित्रांनो या ठिकाणी बघा पाठीमागचं तुम्हाला जे गुण मिळालेले आहेत त्याच्या आधारे, त्याचबरोबर तुमचं उच्च शिक्षण आहे का, त्याचबरोबर तुमचा एक्सपिरियन्स आहे का, एक्सपिरियन्स ज्या पदासाठी दिले त्या पदासाठी तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तो सर्व काउंट करून तुमची मेरिट लिस्ट लावली जाणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अर्ज जो द्यायचा असणार आहे तो फक्त पोस्टाने पाठवायचा आहे। या ठिकाणी मित्रांनो कुठल्याही पद्धतीने तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन भरण्यासाठी त्यांनी या ठिकाणी काही दिलेलं नाही आहे। तर बघा तुम्हाला सोबत एक डिमांड ड्राफ्ट पण पाठवायचा असणार आहे। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये। डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव यांच्या नावे तो काढून पाठवायचा असणार आहे। या फॉर्मची अखेरची डेट असणार आहे मित्रांनो 8/3/2021 म्हणजे 8 मार्च 2021 पर्यंत तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी फॉर्म पाठवायचा असणार। फॉर्म पाठवायचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी बघा जिल्हा परिषद जळगाव यांच्या नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन बिल्डिंग जिल्हा परिषद जळगाव येथे 8/3/2000 पर्यंत मित्रांनो टपालाद्वारे सादर करायचा आहे। सुट्टीचे दिवस मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांचाच विचार या ठिकाणी केला जाईल। तुम्हाला जर याची मित्रांनो अर्जाची जे PDF फाईल हवी असेल आपल्या जॉब गुरु महाराष्ट्र हा चॅनल आहे, जॉब गुरु महाराष्ट्र सर्च करायचं आहे त्याच्यावरती भेटेल। त्याचबरोबर तुम्ही जर ह्या वेबसाईटवरती गेलात मित्रांनो बघा ही वेबसाईट आहे www.arogya.maharashtra.government.in ह्या वेबसाईटवरती जायचं। नोकरीविषयक संधीमध्ये गेला तर तुम्हाला ही आरोग्य विभागाची जी जागा सुटलेली आहे त्याची तुम्हाला ही PDF फाईल पूर्णपणे भेटेल, किंवा ZP जळगावच्या वेबसाईटवरती गेलात तरी याची PDF फाईल तुम्हाला भेटेल। सोबत काय कागदपत्र जोडायचे मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे, सर्व शैक्षणिक कागदपत्र, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव असेल तर प्रमाणपत्र, नमुना अर्ज। तर नमुना अर्ज तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीचा दिला गेलेला आहे मित्रांनो। आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा अर्ज उपलब्ध करून दिला जाईल, जॉईन करा, तिथून हा अर्ज डाउनलोड करू शकता तुम्ही। तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण ह्या जागा सुटलेल्या आहेत मित्रांनो। NHM म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागामार्फतच्या जागा भरल्या जातात। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल कृपया करून लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।